व्हिडिओ पुढे बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशात नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटीच्या बटनाला दाबा, कारण जो व्हिडिओ पोस्ट केला जाईल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। भारत सरकारने राबवत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आज विशेष दिवस आहे। देशभरातील शेतकरी वर्गाला आर्थिक सहाय्य पुरवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण योजनेचा 21वा हप्ता आज म्हणजे 20 नोव्हेंबर 2025 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग होणार आहे। या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन दुपारी 1 वाजता करण्यात आले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे। सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी सुमारे 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात थेट 2000 रुपये जमा केले जातील। ही रक्कम डिजिटल माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली जाणार असल्याने कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थांचा हस्तक्षेप राहणार नाही। यामुळे योजनेची पारदर्शकता आणि प्रभावीपणा वाढला आहे। योजनेच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचे तपशील। केंद्र सरकारने या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर आजच्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती प्रसिद्ध केली आहे। पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर लाभार्थी आपली नोंदणी, अर्जाची स्थिती आणि खात्यातील व्यवहाराची संपूर्ण माहिती तपासू शकतात। अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की दुपारी 1 वाजल्यानंतर काही तासांच्या आत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम प्रतिबिंबित होऊ लागेल। या प्रक्रियेसाठी आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे। या योजनेचा मुख्य उद्देश देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे हा आहे। दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये विभागून एकूण 6000 रुपये प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दिले जातात। या आर्थिक मदतीमुळे शेतकरी आपल्या शेतीच्या विविध गरजा जसे की बियाणे खरेदी, खते, कीटकनाशके आणि इतर कृषी साहित्य खरेदी करू शकतात। प्रलंबित हप्त्यांचा विशेष लाभ। यावेळच्या वितरणाची एक विशेष बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे मागील काही हप्ते विविध कारणांमुळे प्रलंबित होते त्यांना या संधीचा विशेष फायदा होणार आहे। अनेक शेतकऱ्यांचे हप्ते तांत्रिक त्रुटी, कागदपत्रांमधील चुका, बँक खाते तपशिलातील विसंगती किंवा इतर प्रशासकीय अडचणींमुळे अटकले होते। असे शेतकरी ज्यांनी त्यांच्या अर्जातील त्रुटी सुधारल्या आहेत त्यांना आजच्या 21व्या हप्त्याबरोबरच त्यांचे प्रलंबित हप्तेही मिळू शकतात। यामुळे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नेहमीच्या 2000 रुपयांऐवजी 4000, 6000 किंवा त्याहूनही अधिक रक्कम जमा होऊ शकते। हे त्या सर्व हप्त्यांवर अवलंबून असेल जे त्यांना अजून मिळाले नाहीत। सरकारने अशा शेतकऱ्यांना सूचना दिली आहे की त्यांनी आपल्या अर्जाची स्थिती नियमितपणे तपासावी आणि कोणत्याही त्रुटीची लगेच दुरुस्ती करावी। असे केल्यास त्यांना योजनेच्या सर्व थकीत लाभांचा एकत्रित फायदा मिळू शकतो। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शन। सरकारी यंत्रणेने सर्व पात्र लाभार्थ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। दुपारी 1 वाजल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याने आपले बँक खाते तपासणे आवश्यक आहे। काही बँकांमध्ये रक्कम जमा होण्यास थोडा वेळ लागू शकतो, परंतु संध्याकाळपर्यंत बहुतेक सर्व खात्यांमध्ये रक्कम दिसू लागेल। शेतकऱ्यांनी थोडा धीर धरावा आणि वारंवार बँकेत जाऊन चौकशी करण्यापेक्षा ऑनलाईन माध्यमातून किंवा मोबाईल बँकिंगद्वारे आपले खाते तपासावे। प्रशासनाने विशेष भर देऊन सांगितले आहे की शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। ही रक्कम थेट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने बँक खात्यात जमा होत असल्याने कोणत्याही मध्यस्थांची गरज नाही। जर कोणी व्यक्ती योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे मागत असेल तर तो घोटाळा आहे असे समजून त्याची तक्रार लगेच स्थानिक प्रशासनाकडे करावी। समाजातील एकता आणि माहिती प्रसार। ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे त्यांनी ही माहिती आपल्या शेजारच्या आणि परिचित शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे। अनेक वेळा अशिक्षितपणामुळे किंवा माहितीच्या अभावामुळे अनेक पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे प्रत्येक लाभार्थ्याचे सामाजिक कर्तव्य आहे। योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी केली गेली आहे। शेतकरी आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर CSC किंवा ग्रामपंचायत कार्यालयामार्फत नोंदणी करू शकतात। तसेच पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज देखील करता येतो। नोंदणीच्या वेळी आधार कार्ड, बँक खाते तपशील आणि जमीन मालकीचे कागदपत्र हे आवश्यक कागदपत्र असतात। योजनेचा व्यापक परिणाम आणि भविष्य। पीएम किसान योजनेने देशातील कोट्यवधी शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणली आहे। 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेला आतापर्यंत प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे। हा 21वा हप्ता या योजनेच्या यशस्वी कार्यान्वयनाचा पुरावा आहे। शेतकऱ्यांना वेळेवर आणि नियमितपणे आर्थिक मदत मिळाल्याने त्यांची शेतीविषयक निर्णय घेण्याची क्षमता वाढली आहे। सरकारने या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे। दरवेळी हजारो कोटी रुपयांचे वितरण केले जाते जे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पोहोचते। या योजनेमुळे शेती क्षेत्रात भांडवलाचा प्रवाह वाढला आहे, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे। शेतकरी या पैशाचा वापर बियाणे, खते, शेती उपकरणे आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी करतात।
अखेरीस आज जमा होणारा हा 21वा हप्ता शेतकऱ्यांसाठी एक आर्थिक आधार ठरेल. विशेषतः सध्या हंगामातील शेतीच्या कामांसाठी या पैशाची मोठी गरज असते. शासनाने वेळेवर हा हप्ता देऊन शेतकरी वर्गाला दिलेली भरवशा पाळली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले खाते तपासावे आणि लाभ मिळाल्याची खात्री करावी. कोणत्याही समस्येच्या बाबतीत हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा किंवा जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात भेट द्यावी. यदि आपको ये कहानी पसंद आई हो तो वीडियो को लाइक करें, चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं ताकि ऐसी पौराणिक कथाएं आपको मिलती रहें. जय श्री राम.